मे महिन्याची सुरुवात होती. शाळेला सुट्टी लागल्यामुळे दीनानाथराव आपल्या मुलाला समीरला त्याच्या मामाच्या घरी घेऊन जात होते. समीरची आई शालिनताई आज खूप खुश होत्या, कारण समीरची शाळा सुरू झाल्यापासून त्यांना माहेरी जाता येत नव्हतं. समीर सुद्धा खूप उत्साही होता, कारण मामाच्या घरी त्याची भावंड देखील होती. परंतु त्याच वेळेला त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये समीरच्या आईबाबांचा मृत्यू झाला आणि 8 वर्षाचा समीर मात्र त्या अपघातात वाचला. समीर वाचला खरा, परंतु आईबाबांचे त्याच्या डोक्यावरचे छत्र हरवल्या कारणाने तो निराधार झाला होता. अशा परिस्थितीत 8 वर्षाचा चिमुकला मुलगा एकटा तरी घरात कसा राहणार आणि कोणता निर्णय तरी कसा घेणार होता. त्यामुळे समीरचे मामा मामी पुढे आले आणि त्यांनी समीरचा सांभाळ आम्ही करू असा निर्णय सर्वांसमोर सांगितला. आणि हा निर्णय सांगत असताना ते हे देखील म्हणाले की समीर त्याचे घर सोडून कुठेही जाणार नाही, तो त्याच्या आईबाबांच्या घरातच राहील. त्याचा सांभाळ करण्यासाठी आम्ही या घरात येऊन राहू. अशा प्रकारे समीरच्या आई वडिलांच्या निधनानंतर त्याच्या मामा मामीने समीरला सांभाळण्याच्या नावाखाली त्याच्या बाबांनी बांधलेल्या बंगल्यासारख्या घराचा ताबा मिळवला. मामा मामी समीरचा सांभाळ करत होते हे जरी खरे असले तरी त्यामागे त्यांची माया नव्हती, तर संपत्ती हाच त्यांचा मुख्य हेतू होता. कारण समीरच्या बाबांकडे खूप संपत्ती होती आणि मामा मामीला चांगलेच ठाऊक होते की या सर्व संपत्तीचा आता समीर एक मात्र वारस आहे. त्यामुळे ती सर्व संपत्ती समीरलाच मिळणार आहे. पुढे समीर लहानाचा मोठा झाला आणि मग मामा मामीने त्याचे अनिता नावाच्या मुलीबरोबर लग्न करून दिले. अनिता एक सर्वसाधारण घरातली संस्कारी आणि प्रामाणिक मुलगी होती. आणि त्याला घरात आणण्यामागेही मामीचा हाच विचार होता की एक साधी मुलगी समीरचे बायको म्हणून या घरात आणली तर ती आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही. लग्न झाल्यावर समीरने लगेचच 2 दिवसांनी ऑफिसला जाणे चालू केले. समीर जेव्हा जेव्हा ऑफिसवरून घरी यायचा तेव्हा अनिताचे डोळे आपोआप दाराकडे वळायचे. पण त्या क्षणी मामीचा आवाज घराच्या कानाकोपऱ्यात घुमायचा, अगं अनिता, ते धुणं तसंच पडलंय, आधी ते उरकून घे आणि मगच काय ते बघ. समीरशी 4 शब्द बोलायची तिची ओढ मामीच्या अशा हुकमांनी दरवेळी अपूर्णच राहायची. मामीने तिला घरातल्या कामात इतकं जकडून ठेवलं होतं की तिला स्वतःसाठी श्वास घ्यायलाही वेळ नसायचा. कधी स्वयंपाक, कधी स्वच्छता, तर कधी विनाकारण काढलेली कामं. आणि त्याला आता सतत राबत ठेवण्यात मामीला एक प्रकारचा आसुरी आनंद मिळत होता. समीरलाही हे सगळं जाणवत होतं, पण मोठ्यांचा मान म्हणून तो गप्पा असायचा. सर्वात जास्त त्रास अनिताला तेव्हा व्हायचा जेव्हा सणासुदीला तिला माहेरची आठवण यायची. तेव्हा अनिता समीरच्या मामीला विचारायची, आईची तब्येत ठीक नाहीये आणि सण सुद्धा आहे, 2 दिवस जाऊन येऊ का माहेरी? असं विचारलं की मामींचं ठरलेलं उत्तर असायचं, आता इथे एवढी कामं पडलीत, पाहुणे येणार आहेत आणि तुला माहेरची ओढ लागली आहे. एकदा लग्न होऊन या घरात आलीस ना, आता हेच तुझं घर समज. एक दिवशी मात्र हद्दच झाली. अनिताला जेवायला सुद्धा वेळ मिळाला नाही. एवढी कामे मामींनी अनिताला सांगितली. समीर ऑफिसवरून आला तरी अनिताच्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ते डोळ्यातील पाणी समीरने पाहिलं. आता मात्र समीरला राहवलं नाही, म्हणून त्याने अनिताचा हात पकडला आणि तिला आपल्या रूममध्ये घेऊन गेला आणि तिच्या डोळ्यातील पाणी पुसून म्हणाला, अनिता, तुझ्या डोळ्यात पाणी का आहे मला सांग. जेव्हा अनिताने त्याला सर्व गोष्ट सांगितली तेव्हा समीर शांतपणे पण ठामपणे पुढे आला आणि मामीला म्हणाला, कामाचा अनिता बघून घेईल, पण तिला पोटभर जेवायला सुद्धा मिळायला नको का? जर ती जेवलीच नाही तर तिच्या अंगात ताकद तरी कुठून येणार? आणि एवढंच नाही तर तिच्या आईबाबांना भेटणं देखील गरजेचं आहे. मी स्वतः तिला तिच्या आईबाबांकडे घेऊन जाणार आहे. समीरच्या तोंडून पहिल्यांदाच आपल्या बायकोच्या बाजूने असे बोलणे ऐकून मामीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्यांना अपेक्षित नव्हतं की समीर अनिताच्या बाजूने उभा राहील. त्या दिवशी पहिल्यांदाच अनिताच्या मनावरचं दडपण तिला थोडके हलकं झाल्यासारखं वाटलं. समीर आणि अनिताचं लग्न होऊन 1 महिना झाला होता, परंतु अजूनही ते दोघे कुठेही बाहेर फिरायला गेले नव्हते. अनिता सतत घरातील कामात गुंतलेली असायची, त्यामुळे प्रत्येक दिवस तिचा काम करण्यामध्येच निघून जायचा. ही गोष्ट जेव्हा समीरच्या लक्षात आली तेव्हा समीर अनिताला म्हणाला, तू नेहमीच घरातील कामात व्यस्त असतेस. आपल्या लग्नाला 1 महिना झाला,
परंतु अजूनही आपण कुठे फिरायला गेलो नाहीत, त्यामुळे आपण आता कुल्लू मनालीला फिरायला जाऊया. समीरचे असे बोलणे ऐकून आणि त्याला खूपच आनंद झाला, म्हणून तिने देखील लगेच होकार दिला. मग समीरने हॉटेलची बुकिंग करून ट्रेनची तिकीट देखील बुक केली. आता जाण्याचा दिवस उजाडला. संध्याकाळी 7ची ट्रेन होती. त्या दिवशी देखील अनिता नेहमीप्रमाणेच लवकर उठून घरातील कामे करू लागली होती. तिच्या मागोमाग समीर देखील उठला आणि त्याला म्हणाला, तुझ्या लक्षात आहे ना, आज संध्याकाळी 7च्या ट्रेनने आपल्याला निघायचं आहे. मी ऑफिसला जात आहे, परंतु मी आज अगदी वेळेवर परत येणार आहे. तोपर्यंत तू आपली बॅग पॅक करून ठेव. आणि त्याने होकाराती मान हलवली. समीरसाठी नाश्ता बनवला, त्याच्या ऑफिससाठी जेवणाचा डबा भरून दिला आणि समीर ऑफिसला निघून गेला. आता सकाळचे 11 वाजले होते आणि त्याने घरातील सर्व कामं पूर्ण केली होती, म्हणून ती आपल्या रूममध्ये बॅग पॅक करण्यासाठी गेली. तेवढ्यात मामीने आवाज दिला. सर्वात आधी मामीने आणि त्याला पित्तळ आणि तांब्याची भांडी घासून लख्ख करायला सांगितली. हे बघ, चिंच आणि पितांबरी लावून घासली की कशी आरशासारखी चककतात, असं म्हणत मामीने तिला पहिली टीप दिली. मग उन्हाचा कडाका वाढण्यापूर्वी दोघींनी मिळून गच्चीवर पापड आणि कुरडया वाळत घातल्या. उन्हात काम करताना मामी जुन्या आठवणी सांगत होती, त्यामुळे आणि त्याला उन्हाचा त्रास जाणवलाच नाही. दुपारी मामीने बाजारातून आणलेली पालेभाजी आणि त्याला निवडायला दिली. मेथीची जोडी निवडता निवडता आणि त्याने कॉलेजच्या गप्पा काढल्या. मामी तिच्या गप्पांमध्ये इतकी रंगली की दोघींचे हात कधी चालले आणि भाजी कधी निवडून झाली हे कळलंच नाही. मग दुपारची जेवणं आटोपली. त्यानंतर अनिता स्वयंपाकघराची स्वच्छता करायला गेली. तेव्हा अनिताने घड्याळाकडे पाहिलं तर चक्क 5 वाजले होते. तेव्हा अनिता आश्चर्याने म्हणाली, मामी, सकाळी 11 वाजल्यापासून आपण काम करतोय, पण वेळ कसा निघून गेला मला समजलंच नाही. मामी हसून म्हणाली, अगं, प्रेमाने आणि गप्पा मारत काम केलं की कष्टाचा थकवा जाणवत नाही आणि वेळही पळतो. तू सोबत होतीस म्हणून आज माझंही काम हलकं झालं. तेवढ्यात समीर आला. समीरला आज ऑफिसमधून घरी यायला जरा उशीरच झाला होता. घरात पाऊल ठेवताच त्याच्या लक्षात आलं की गोंधळ उडाला आहे. रात्रीच्या ट्रेनची वेळ जवळ आली होती, पण अजून प्रवासाची बॅग भरून तयार नव्हती. समीर आणि त्याची बायको अनिता यांनी खूप दिवसांपासून फिरण्याचे नियोजन केले होते, पण ऐनवेळी सर्व आनंद विरळ होताना दिसत होता. समीर घाईघाईने कपाटातून कपडे काढू लागला आणि त्या किचनमध्ये शेवटची आवरावर करत होती. दोघांचीही धावपळ उडाली होती. समीरची मामी हे सर्व दुरून शांतपणे पाहत होती. त्यांच्या मनात मात्र वेगळाच विचार घोळत होता. अचानक मामी समीरच्या खोलीत आली आणि अगदी काळजीच्या सुरात म्हणाली, अरे समीर, बावळटासारखा काय करतोयस? वेळ बघितलीस का? आता इथून स्टेशनला पोहोचेपर्यंत ट्रेन सुटलेली असेल. इतकी धावपळ करून तुम्ही लोक कशाला जाताय? त्यापेक्षा एक काम करा. समीरने गोंधळून विचारले, काय करू मामी? बुकिंग तर केलीये, पैसे वाया जातील ना? मामीला नेमकी हीच संधी हवी होती. मामी धूर्तपणे म्हणाली, अरे, तुझे बुकिंगचे पैसे फुकट जाण्यापेक्षा तू आणि अनिता जाण्याऐवजी प्रियंका म्हणजेच मामीची मुलगी आणि जावई बापूंना फिरायला जाऊ दे. ते दोघे तर 2 दिवसासाठी इथेच येत होते. आता स्टेशनवर आली सुद्धा असतील, त्यामुळे त्यांची बॅग तयारच असेल. ते लोक स्टेशनवरून दुसरी ट्रेन पकडतील, घरी येणार नाहीत. तुझे पैसेही वसूल होतील आणि त्यांनाही थोडी हवापालट होईल. तू उगाच या घाईत स्वतःचा जीव नको नकोसा करून घेऊ नकोस. समीर त्या गडबडीत इतका गोंधळला होता की त्याला मामीचा हा धूर्त डाव लक्षात आलाच नाही. थकलेल्या समीरला क्षणभर वाटलं की मामी बरोबर बोलत आहे. त्याने अनिताला विचारलं आणि नाईलाजास्तव दोघांनी आपला प्लॅन रद्द केला. अशा प्रकारे मामींनी आपल्या शब्दाच्या जाळ्यात समीरला अडकवून स्वतःच्या मुलीला आणि जावयाला आयत्या तिकिटावर फिरायला पाठवून दिलं. बिचारा समीर आणि अनिता घरीच राहिले, तर प्रियंका आणि तिचा नवरा मात्र समीरच्या खर्चावर सहलीचा आनंद घ्यायला निघाले. खरं तर लग्नानंतर महिन्यांनी समीरने अनितासाठी एक सुंदर हनीमून पॅकेज बुक केलं होतं, पण ऐनवेळी मामीने एक नाटक रचलं आणि मामीने ते तिकीट प्रियंका आणि तिच्या नवऱ्याला द्यायला लावली. समीरने मोठ्या मनाने ती दिली, पण अनिताला मात्र हे खटकलं होतं. 8 दिवसांनी जेव्हा प्रियंका माहेरी आली तेव्हा मामी आणि प्रियंका बागेत बसून हसत हसत गप्पा मारत होत्या. अनिता तिथे जवळच होती आणि तिने त्यांचे बोलणे ऐकले. मामी म्हणत होती, बघितलंस प्रियंका, कसं त्या अनिताला घरीच ठेवून तुम्हाला फिरून आणलं? त्या समीरला जास्त मोकळीक दिली की तो आपल्या हातातून जाईल. त्याला फक्त कामाला जुंपून ठेवायचं, म्हणजे त्याची सगळी प्रॉपर्टी आपल्याच नावावर राहील.
हे ऐकून अनिताच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला समजले की मामीचे प्रेम हे केवळ एक ढोंग आहे. त्यामुळे अनिताने ठरवले की आता रडायचं नाही तर लढायचं आणि समीरला यातून बाहेर काढायचे. अनिताने लगेच आरडाओरडा न करता शांतपणे आपला डाव आखला आणि अनिताने जशाच तसे या न्यायाने वागण्यास सुरुवात केली. मामी नेहमी घर खर्चाच्या नावाखाली समीरकडून जास्तीचे पैसे घ्यायची, पण आता अनिताने स्वतः घराचा हिशोब पाहायला सुरुवात केली आणि मामीची वर कमाई बंद केली. अनिता रोज रात्री समीरला मामा मामीच्या वागण्यातील विसंगती हळुवारपणे सांगू लागली. सुरुवातीला समीरला पटले नाही, पण जेव्हा मामीने प्रियंकाच्या वाढदिवसाच्या दिवशी दागिन्यांसाठी समीरवर दबाव आणला तेव्हा त्याला संशय येऊ लागला. समीरच्या नावावर असलेली वडिलोपार्जित जमीन आणि मालमत्ता मामी आपल्या नावावर करून घेण्याच्या तयारीत होती. पण अनिताने गपचूप एका वकिलांची मदत घेतली आणि सर्व कागदपत्रे गोळा केली. अनिता काही करत आहे याची मामीला पुसटशी सुद्धा शंका नव्हती. म्हणून एक दिवशी मामीने समीरला एका कोऱ्या कागदावर सही करायला बोलवले. समीर, घराच्या दुरुस्तीसाठी ही सही हवी आहे असे मामी म्हणाली. पण तिथेच अनिताने एंट्री घेतली. तिने मामीचा आणि प्रियंकाचा तो जुना संवाद रेकॉर्ड केला होता तो समीरला ऐकवला. तो संवाद ऐकता समीर पूर्णपणे तुटला. ज्या मामीला त्यांनी आई स्वरूप मानले तिनेच त्याचा असा वापर केला होता. समीरने लगेच तो कागद फाडून टाकला आणि मामीला ठणकावून सांगितलं, मामी, आजपर्यंत मी तुम्हाला सर्व काही दिलं, पण आता नाही. ही प्रॉपर्टी माझ्या आई वडिलांची आहे आणि ती माझ्याच नावावर राहील. आणि त्याच्या खंबीर साथीमुळे समीरने कोर्टात जाऊन कायदेशीररित्या आपली सर्व मालमत्ता सुरक्षित केली. समीरने मामींना स्पष्ट सांगितले की इथून पुढे आमचा रस्ता वेगळा. समीर आणि अनिताने त्या घरातून बाहेर पडून आपल्या नवीन बंगल्यात राहायला जाण्याचा निर्णय घेतला. प्रियंका आणि मामी ज्या संपत्तीवर डोळा ठेवून होती ती त्यांच्या हातून निसटली होती. आणि त्याने केवळ आपला संसार वाचवला नाही तर समीरला स्वाभिमानाने जगण्याची वाट दाखवली. पण या उलट मामी आणि प्रियंकामध्ये भांडणे होऊ लागली. मामीने प्रियंकाच्या मनात श्रीमंतीचे आमिष दाखवले होते. ते आता हळूहळू विषारी ठरू लागले होते. समीरची संपत्ती हडपण्यासाठी मामीने प्रियंकाला केवळ एक हुकमाचा एक्का म्हणून वापरले होते. पण काळ बदलला आणि मामीची गणित चुकली. काही काळातच समीर आणि अनिताला गोंडस मुलगा झाला. घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले. समीरला वाटले की आता तरी मामा मामीचे मन परिवर्तन होईल. म्हणून त्याने मामा मामीला आपल्या झालेल्या बाळाची बातमी देऊन आपल्या घरी बोलावले. का तर दुरावा संपावा. पण घडले उलटेच. संपत्तीच्या लोभाने आंधळ्या झालेल्या मामा मामीला आता तो छोटा जीवही वाटा मागणारा वाटू लागला. शेवटी भांडणाचं निमित्त करून मामा मामीने समीर, अनिता आणि त्यांच्या तान्ह्या बाळासोबतचे सर्व नाते संबंध तोडले. समीर आणि अनिताने आपल्या मुलाचे नाव आदर्श ठेवले. आदर्श जसा मोठा होऊ लागला तसा समीरच्या प्रगतीलाही वेग आला. त्याचा संसार आनंदाने फुलत होता. काही वर्ष उलटली. मामा मामी आता म्हातारे झाले होते. आजारपणामुळे त्यांचे शरीर थकले होते, पण त्यांना सांभाळायला कोणीही नव्हते. स्वतःच्या मुलीने आणि जावयाने त्यांना घरातून हकलून दिले. ज्या मामा मामीने एकेकाळी समीरचे हाल केले होते आज त्यांचे स्वतःचे प्रचंड हाल होऊ लागले. त्यांना पोटासाठी लोकांकडे हात पसरावे लागले. एके दिवशी समीर आपल्या कुटुंबासह गावी आला होता. रस्त्याच्या कडेला फाटकी वस्त्रे घालून बसलेले मामा मामी त्याला दिसले. त्यांची ती अवस्था पाहून समीरचे डोळे भरून आले. मामाच्या डोळ्यात आता पश्चातापाचे अश्रू होते. त्यांना समजले होते की खोटी नियत ह्याच जन्मी भोगायला येते. समीरने मनाचा मोठेपणा दाखवत त्यांना मदत केली, पण मामा मामी स्वतःच्या नजरेतच पडले होते. त्यांनी जे पेरलं होतं त्याचेच कडवट फळ त्यांना आज चाखावे लागत होते. या कथेतून आपल्याला काय शिकवण मिळते तर आयुष्यात कधीही कोणाशी कपट करू नका. दुसऱ्याचे वाईट करून मिळालेले सुख कधीही टिकत नाही आणि निसर्ग त्याचा हिशोब याच जन्मात पूर्ण करतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का आजची ही कथा मनापासून आवडली असेल तर कथा लाईक करा आणि चॅनलला शेअर करा आणि गोष्ट सुद्धा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.